एवढंच की घरास इथं पावसाळ्यात तिथेपर्यंत पाणी येतंय. सगळं घरदार आमची सगळी लाईनच पाण्यात बुडत्या. पाणी आलं तेव्हा आम्ही गेलो त्यांच्या घराकडं, तर त्यांनी येतो म्हणजे आले नाही, बघितलं बी नाही. इथं कोण चौकाशी पाण्याची करत नाही. दरवर्षी पाणी येते. आता सगळीकडे भाजप सत्ता सगळीकडे फास्ट चालू आहे. भाजपची सत्ता आहे. चांगला बाई, पैसे खाणार नको, चांगला. सत्ता कोणाची पण येऊ दे, माणूस चांगले पाहिजे फक्त. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. त्याचबरोबर महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने शहरातील विविध प्रभागामध्ये आम्ही जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतो. त्यांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना होणाऱ्या नगरसेवकाकडून असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि आज आम्ही पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये. तर जाणून घेऊयात इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? आता नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे. आणि आता आमचा नगरसेवक पहिला आहे. आता ड्रेनेज लाईन वगैरे सगळी झालेली आहे इथं उपलब्ध, आणि रोडचे समस्या आता ते होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या नागरिकांचे म्हणजे व्यवस्थित त्यांनी नगरसेवकांनी सहकार्य केलेलं आहे. बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. प्रभागाचा या विकास झालाय काय? विकास झालेला आहे. फक्त आता रोडचे वगैरे कामं आहेत, पेंटिंग ते आता होणार आहेत चालू. कसा असावा निवडून येणार नगरसेवक? नगरसेवक निवडून येणारा चांगलाच पाहिजे. आणि आता 10 वर्ष झाले नगरसेवक आपल्या इथं भागात आहेत, ते व्यवस्थित काम वगैरे करतात. काय वाटते यावेळी कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? आता बघायला गेलं तर भाजपचेच येईल. काय काय समस्या आहेत अजून? ते काय आता रोड पण आता सगळं चालू झालेलं आहे, राहिल्यात काय पाणी लाईन पिणं फुटलेली होती, सगळं त्यांनी काढलं, व्यवस्थित केले नगरसेवक साहेबांनी. पहिले ज्या नगरसेवक होते रुपानानी निकम, त्यांनी चांगली सोय केलेली आहे. आणि वे बघतात नगरसेवक नसून बी, आणि वे बघतात काम सगळं. एकंदरीत बघायला गेलं तर प्रभागाचा विकास झालाय की काय वाटते तुम्हाला? कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? आता ही चालू, आता भाजपची येणार सत्ता, दुसरी कुठली सत्ता येणार? महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते. या प्रभागाचा विकास झाला काय? आता ह्या सध्याला तर म्हणजे ह्या भागामध्ये आपले जे आता जे आधीचे नगरसेवक आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. काय चांगलं काम केलं आणि त्यांचं कुठलं म्हणजे असं कामाच्या बद्दल काही तक्रार नाही. पाण्याचे असून दिले, गटाराचे रोजच्यावर कचरा उठाव होतोय, सगळं होतोय. आणि त्यांच्या माध्यमातून आपणाला एक बुद्धविहार इथं बांधून दिलेलं आहे. हे दिसतं, हे बुद्धविहार आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपले कुठली कामं जे सांगितले ते कामं होतात आपल्याला. त्याच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल काय प्रश्नच नाहीत. आणि चांगलं काम आहे त्यांचं, समाधानकारक आहे. असाच आपल्याला परत असा हे नगरसेवक मिळावा म्हणून ही आमची अपेक्षा आहे. एकंदरीत ह्या प्रभागाचे अजून समस्या काय आहेत? या समस्या काय आता जास्त म्हणजे कसं पाण्याचं मध्यंतरी म्हणजे गणपतीच्या टायमाला पाणी येत नव्हतं. हे काही सगळीकडे पाणी येत नव्हतं. त्याच्यामुळे काय त्यांना कुणाला दोष देऊन त्याचा काही उपयोग नाही. आणि कारण रोजच्या रोज म्हटले इथलं साफसफाई होते, त्याने सांगितल्याबरोबर ते साफसफाई इथलं रोजच्या रोज गटर काढणे हे काढणे चालूच आहे. आणि आता सध्याला आता ते कचरा काढलेला आहे, ते आता ट्रॉली लावलेलीच आहे, कचरा ते भरून न्यायला असते. त्याच्यामुळं त्यांच्या कामाबद्दल आपल्याला काही शंका घेण्याचं येत नाही. असाच तो नगरसेवक आम्हाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? आता बघा सगळे त्याच्यामध्ये आता उत्सुक आहेत. आता त्याच्यामुळं काय कुणाला म्हणजे असं यांची असं नाही, पण जे शक्यता करून जे काम करणारे आहेत आणि पब्लिकना धरून जाणारे आहेत तीच सत्ता यावं अशी आमची अपेक्षा आहे. समस्या काय आहेत या प्रभागात? समस्या आहे चांगल्या. आता कुणाला चांगलं आणि कुणाला वाईट बोलायचं, सगळं आपल्याला समान आहे. सगळे समान आहे, सगळे चांगले आपल्याला. एवढंच की घरास इथं पावसाळ्यात तिथेपर्यंत पाणी येतंय. सगळं घरदार आमची सगळी लाईनच पाण्यात बुडत्या. इथं कोण चौकाशी पाण्याची करत नाही. दरवर्षी पाणी येते. आणि इथं काय इथं आमच्या ह्या लाईनीला काय रस्ता नाही, काय नाही.
आम्हाला लय तर ढासांचा हेच आहे आणि पाणी तेवढंच आहे, बाकीचं काय नाही. बाकी काय ना, बाकी सगळी सुविधा चांगल्या आहेत. बाकी सगळं सोय चांगली आहे. बाकी काय नाही, सगळ्या सुविधा काका चांगल्या आहेत. अनेक वर्षांनी निवडणूक अनेक वर्षांनी होते, याआधी प्रशासक होतं. काय वाटते तुम्हाला की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे, चांगलं होतं. नगरसेवकांचा कारभार चांगला होता आम्हाला, आमच्यासाठी तर चांगले भरपूर कामं केलेले आहेत. रुपाराणी वहिनीने चांगली कामं केलेले भागात, सगळे ड्रेनेज लाईन वगैरे सगळे रस्ते वगैरे सगळे कामं केलेले आहेत, चांगली सुविधा केलेल्या आहेत. एकंदरीत ह्या प्रभागात अजून समस्या काय आहे? या प्रभागाच्या समस्या अजून हे एवढं तर काय नाही आहे इथं. हा आता बरं आहे, रस्त्याची जरा समस्या आहे, ते रस्ता पण काही दिवसांना आता होईल, करतो म्हणून सांगितलं आमदार पंडात ही मंजुरी आलेली आहे, होईल काहीतरी थोड्या दिवसानं. ड्रेनेज लाईनचं वगैरे काम चालू होतं त्यामुळं थांबवलेलं आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं तुम्हाला? आता सगळीकडे भाजप सत्ता सगळीकडे फास्ट चालू आहे, भाजपची सत्ता आहे अशी वाटतं. या प्रभागात काय समस्या काय आहेत? काय समस्या आहे तर आमची सगळी सुविधा करून दिली तर बरं झालं. पहिली कशी केली त्यांनी तसं आता बी चालू व्हावी, समस्या सगळी करून चांगली द्यावी. पाणी बिणी येते आमच्याकडे, सगळी व्यवस्था आमची चांगली करावी. आम्ही त्यांनाच देणार सगळं मतदान, आमचं जेवढं मतदान आहे तेवढं. आमचे लोक इथं भरपूर आहेत, सगळ्यांचं देणार आम्ही. प्रभागाचा विकास काय झाला काय? काही विकास काय नाही, रस्ता तेवढा केलेला, त्याच्यावर काय केलं नाही त्यांनी. सगळ्या गटरी बिटरी सगळ्या तसंच आहे, काय केलेलं नाही, तेवढंच केलं आणि गेली ती. पाणी आलं तेव्हा आम्ही गेलो त्यांच्या घराकडं, तर त्यांनी येतो म्हणजे आले नाही, बघितलं बी नाही. निवडणूक होणार आहे आता महापालिकेची. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक लागणार असते, नगरसेवक हे लागणार. नगरसेवक सुधारणा कशी होणार? नगरसेवक एकंदर लागणार, जबाबदारी कुणावर द्यायला लागणार. तर या प्रभागाचा विकास झालाय काय? विकास बऱ्यापैकी झाला, एवढा बऱ्यापैकी. काय अजून समस्या काय आहे इथल्या? समस्या काय, पाणी, लाईट, हे कचरा. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? कुठला बी असू दे, खरं विकास करू दे, पक्ष कुठला. दादा नमस्कार. युवा नमस्कार. मतदानाचा अधिकार बजावणार आहात. होय. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवाय? आता 5 वर्ष नगरसेवक आपल्याला नव्हतं, त्यामुळं थोडा इथं विकास झाला नाही. नगरसेवक आपल्याला इथं हवा आहे. आणि आधी जे नगरसेविका होते आपल्या इथं, तिने आपल्या इथं बऱ्यापैकी विकास कामे केलेले आहेत. गटरी असू देत, रस्ते असू देत. इथं 20 वर्ष झालं ड्रेनेज लाईन नव्हते. आता या जे नगरसेवक होतात त्याने ना इथं ड्रेनेजची लाईन पण आपल्या इथं भारतनगरमध्ये आणलेली आहे. आणि तिने आपल्या इथं, आमच्या इथं 10 बाय 15चे घर आहेत. इथं राहण्यासाठी कोण पाहुणे आले की त्यासनी झोपायला वगैरे जागा नव्हती, मग तिने आमच्या इथं 3 हॉल पण बांधून दिलेले आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल आहे, इथं धम्मचक्र बुद्ध विहार एक बांधलं आहे, आणि भारतनगरचा हॉल पण तिने बांधून दिलेला आहे आपल्या इथं. आणि पाणी पण आमच्या इथं 2 टाईम येते व्यवस्थित, 1.5 2 तास पाणी येते. लाईट आहे, गटरी आहेत, पाणी आहे, सगळं आहे. आणि आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलला 25 लाखाचा निधी पण अमोल माडिक साहेबांनी जाहीर केलेला आहे. कसा असावा निवडून येणार नगरसेवक? निवडून आता जे मागचं नगरसेवक होतात ना, तसंच नगरसेवक आम्हाला हवा आहे. कोण पण येऊ दे निवडून, चांगला नगरसेवक आम्हाला हवा आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? कोणत्या पण पक्षाची सत्ता येऊ दे, फक्त चांगली कामं करू देत, हीच आमची जनतेकडून अपेक्षा आहे. निवडणुका होत आहेत, प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं का वाटते? असं काय वाटतं, म्हणजे आपलं सगळी व्यवस्था करतात चांगलं, या बोलता येते आम्हाला, त्यांना बोलता येते. हो, या प्रभागात काय समस्या काय आहेत? समस्या म्हणजे काय, जरासं आमच्या पार्कातला रोड जरा खराब आहे, ते करायला पाहिजे. विकास झालाय का या प्रभागाचा? विकास म्हणजे रोड बीड आमच्या इकडे ओके झाल्यात, पार्कातला रोड फक्त खराब आहे. कसं आहे, गाडी चालवण्यात आम्हाला त्रास होते, आमची कंबर वगैरे दुखते. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? चांगला पाहिजे, पैसे खाणार नको, चांगला. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते महापालिकेवर? कोणताही येऊन देऊ, खरं जनतेसाठी चांगला पाहिजे. कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे दादा. प्रशासन कुठे लक्ष देणार?
नगरसेवक असला की भाग कळतोय, त्याला भागात फिरलेला असतोय, समस्या सांगता येतात, जवळचा असला की जाऊन बोलता येते त्याला, काय असलं की असं असते. आता समजा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, गटरींचा आहे, परत ह्याचा रोडचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं, ते जाऊन नगरसेवकला सांगता येते डायरेक्ट, नगरसेवक जवळचा असला की ते असा विषय आहे. बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झालाय का? विकास आहे बऱ्यापैकी, पण जरा काय अडचणी आहेतच की, म्हणजे कचरा गाडी वेळेवर नाही, असा कचरा पडणे, ते एवढंच आहे. असा काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? सत्ता कोणाची पण येऊ दे, माणूस चांगले पाहिजे फक्त. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. या प्रभागातील असणारे प्रलंबित प्रश्न, प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.